अवैध मुरुम उत्खनन करणारे जेसीबी टिप्पर जप्त। पुलगाव येथे नायब तहसीलदाराने केली कारवाई। जय भवानी कन्स्ट्रक्शनचे मालक राजन चौधरी यांचा चालू होता गोरखधंदा। पुलगाव जवळील कवटा मौजा चिटकी शेत सर्वे नंबर 56R मालक सुनील कांबळे यांच्या शेतात जेसीबीद्वारे मुरुम उत्खनन करून टिप्परमध्ये भरून नेत असल्याची माहिती मिळताच पुलगावचे नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी धडक देत अवैध गौण खनिज उत्खनन करणारे जेसीबी आणि टिप्पर जप्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार जय भवानी कन्स्ट्रक्शनच्या वतीने पुलगाव येथील सीएडी डेपोमध्ये मुरुम टाकण्याचे काम चालू होते। त्यासाठी महसूल विभागाची कोणतीही परवानगी रॉयल्टी नसताना खासगी शेतातून जय भवानी कन्स्ट्रक्शनचे मालक राजन चौधरी हे शेतातून अवैध उत्खनन करून सीएडी डेपोला पुरवठा करत होते। याची माहिती मिळताच नायब तहसीलदार अजय जिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मौजा चिटके येथे कांबळे यांच्या शेतात पाहणी केली असता तहसीलदारांनी जेसीबी क्रमांक MH32P 5597 टिप्पर क्रमांक MH32P 5597 10 चक्का जप्त केला आहे। पुलगाव येथील राजन चौधरी यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याने अनेक महिन्यांपासून तो अवैध उत्खनन करत होता। महसूल विभागाच्या या कारवाईने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। ही कारवाई पुलगावचे तलाठी SP चौर कोतवाल दिलीप अडकीने, प्रशांत धांगड, पंकज सहारे यांनी केली। उत्खनन करून अवैध मुरुम भरण्यात येत होता। नायब तहसीलदार अजय जिले यांनी कारवाई केली असून अद्यापही महसूलचा गौण खनिज 2 एकरामधला किती करोड रुपयांचा चोरी गेलेला आहे हे सांगितलेले नाही। साहसिक न्यूज 24 करिता गजेंद्र डोंगरे, वर्धा।